नमस्कार, मी स्वप्नील खैरनार. NK न्यूजमध्ये आपले स्वागत. आजच्या ठळक बातम्या. स्वामी मार्गावर चालल्यास मनशांती निश्चित, चंद्रकांत दादा मोरे यांचे प्रतिपादन. नाशिकच्या धुळ्यावर दणदणीत विजय. मल्लखांब शिबिराचा समारोप. लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात. तर पाहूया बातम्या सविस्तरमध्ये. मखमलाबाद येथील स्वामी समर्थ केंद्रातर्फे ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियानाअंतर्गत मेळाव्याचे आयोजन मखमलाबाद येथील माळी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे सुनील बागुल, अंकुश काकड, माजी नगरसेवक दामोदर मानकर, ज्ञानेश्वर पिंगळे, मनीष बागुल, प्रमोद पालवे आदींसह सेवेकरी उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत दादा मोरे म्हणाले, कुठल्या मॉल मधनं पैशाने ती विकत घेता येईल का? बिलकुल नाही. मग त्याकरता आध्यात्मिक केंद्राची गरज फक्त असते. खरं तर अनेक लोक येतात, काहो या 4 भिंतीच्या केंद्राचा उद्देश काय किंवा उपयोग काय, हा प्रश्न अनेक लोक करत असतात. मात्र त्यांना सांगावं लागतं की आज माणसाला गरज आहे मनशांतीची. आज माणूस हा निर्व्यसनी व्हावा, सदाचारी व्हावा, रोगमुक्त व्हावा, नवी पिढी ज्ञानयुक्त व्हावी. याकरता खरं तर कुठल्या व्यासपीठाची गरज आहे? ती श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र रूपी व्यासपीठाची गरज. 16 वर्षातील मुलांच्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यात नाशिकने धुळे संघाचा 1 डाव आणि 16 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना नाशिकने 188 धावा केल्या. यात मुस्ताबा सय्यद, नैतिक घाटे, रुद्र मेने, सायुज्य चव्हाण यांनी उत्तम फलंदाजी केली. पहिल्या डावात धुळ्याचा संघ 62 धावात गारद झाला. नील चंद्रात्रे यांनी 5, देवांजी गवळी यांनी 3 तर प्रिन्स पटेल यांनी 2 गडी बाद केले. फॉलो ऑन घेऊन मैदानात उतरलेला धुळे संघ 110 धाव करू शकला. दुसऱ्या डावातही नील चंद्रात्रे यांनी 5 तर देवांजी गवळी यांनी 3 गडी बाद केले. हा सामना नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर खेळवण्यात आला. NK न्यूजसाठी स्वप्नील खैरनार, नाशिक. आता बातमी लाडक्या बहिणींसाठी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. या प्रश्नाचे उत्तर आता मिळालेले असून या योजनेतील सन्मान निधीच्या वितरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. अनेकांच्या खात्यात पैसे जमा झाले असून आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात हे पैसे जमा झालेत की नाही हे तपासण्याचे आवाहन केले जात आहे. महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती दिली. आता बातमी क्रीडा विषयीची. 6 मे ते 21 मे पर्यंत वासंतिक मल्लखांब शिबिर राज्य शिवछत्रपती व्यायामशाळा त्र्यंबकेश्वर येथे डॉक्टर सत्यप्रिय शुक्ल, विष्णुपंत गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. तसेच शिबिरात एकूण 40 खेळाडू सहभागी झाले. या खेळाडूंना अभिषेक कोकणे, राजू गांगुर्डे, मिथिला पैठणकर, तनया गायधनी या प्रशिक्षकांनी मल्लखांबचे प्रशिक्षण दिले. NK न्यूजसाठी अस्मिता खैरनार, नाशिक. तर वेळ झालीये इथेच थांबण्याची. तोपर्यंत नमस्कार.